स्वागत आहे तुमचं लँग्वेज गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 50 इंग्रजी म्हणी आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ. मित्रो, म्हणी ज्या अनेक हजारो शब्द काही सांगू शकणार नाहीत, ती एक म्हण सांगून जाते. जगातल्या सगळ्या भाषेमध्ये प्रांत परत्वे, संस्कृती परत्वे, भाषा वेगळी असेल तरी प्रत्येक भाषेमध्ये म्हणी या आहेतच. चला तर पाहूया आता ह्या 50 म्हणी. पहिली म्हण आहे, फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. म्हणजे उत्तम नियोजनाचा अभाव म्हणजे अपयशाचा राजमार्ग असतो. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे गरज ही शोधाची जननी असते. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादा रोग झाल्यानंतर बरा करत बसण्यापेक्षा तो रोग होऊ नये यासाठी घेतलेली काळजी केव्हाही चांगली असते. दोज हू लिव्ह इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स ॲट अदर्स. म्हणजे जे काचेच्या घरात राहतात ते दुसऱ्याच्या घरावर दगड फेकत नाहीत. द विअरर नोज वेअर द शू पिंचेस. म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, किंवा आपण म्हणू शकतो कृतीविना वाचाळता व्यर्थ आहे. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे काय भुललाशी वरलिया रंगा. स्ट्राईक वाईल द आयर्न इज हॉट. म्हणजे लोखंड जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्यावर घाव घाला, म्हणजे त्याला हवा तो आकार आपल्याला देता येऊ शकेल. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. म्हणजे 17 सुगरणी आणि स्वयंपाक अळणी. मेनी मेन मेनी माइंड्स. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. नो रोज विदाऊट थॉर्न. म्हणजे काट्याशिवाय गुलाब नाही. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे दृष्टीआड सृष्टी. हेट द सीन नॉट द सिनर. म्हणजे पापाचा द्वेष करा, पापी माणसाचा द्वेष करू नका. ॲज यू सो शाल यू रीप. म्हणजे जसं पेरावं तसं उगवतं. स्पीच इज सिल्व्हर सायलेन्स इज गोल्डन. म्हणजे मौनम सर्वम साधनम. शालो वॉटर मेक्स मच नॉईस. म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार. टिट फॉर टॅट. म्हणजे जशास तसे. देर इज नो स्मोक विदाऊट फायर. म्हणजे आगीशिवाय धूर नाही. टू अर इज ह्युमन टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. म्हणजे चुकतो तो माणूस आणि क्षमा करतो तो परमेश्वर. युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. म्हणजे एकीने यश तर विभाजनाने अपयश पदरी पडते. वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे शुभस्य शीघ्रम, किंवा चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश असते. विल फाइंड द वे. म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. कावर डाईज मेनी टाइम्स बिफोर हिज डेथ. म्हणजे भेकड व्यक्ती मृत्यूपूर्वी खूपदा मेलेलीच असते. ॲपियन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. पेन इज माइटर दॅन सॉर्ड. म्हणजे तलवारीपेक्षा लेखणी ही अधिक धारदार असते. वेन इन रोम डू ॲज द रोमन डू. म्हणजे जसा देश तसा वेश. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. म्हणजे यश त्यालाच मिळते जो आपल्या कार्याला सर्वात लवकर सुरुवात करतो. नो पेन नो गेन. म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही. टू हेड्स आर बेटर दॅन वन. म्हणजे एक से दो भला. वी कॅन टेक अ हॉर्स टू वॉटर बट वी कॅनॉट मेक इट ड्रिंक.
म्हणजे घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी पिण्यास भाग पाडू शकत नाही. यू कॅनॉट सर्व टू मास्टर्स, म्हणजे दोन्ही डगरीवर हात ठेवणे नेहमी अवघड गोष्ट असते. इट टेक्स टू टू मेक अ कॉरल, म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. प्युअर गोल्ड डज नॉट फिअर द फ्लेम, म्हणजे कर नाही त्याला डर कशाला. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावेत. लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स, म्हणजे कोल्हा काकडीला राजी. ट्रूथ नीड्स नो एव्हिडन्स, म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज, म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन, म्हणजे एक ना धड आणि भाराभर चिंध्या. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलिटन, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो, म्हणजे दिव्याखाली अंधार किंवा गाव तेथे उकिरडा. अ बर्ड इन हँड इज वर्थ दॅन टू इन द बुश, म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. लिसन टू पीपल बट ओबे दाय कॉन्शन्स, म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. फिजिशियन हेल दाय सेल्फ, म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन, म्हणजे वेळ आणि काळ कोणासाठीच थांबत नाही. इफ गोल्ड इज रस्ट व्हॉट कॅन आयर्न डू, सोनंच गंजलं तर लोखंडानं काय करायचं. वर्क इज वर्शिप, म्हणजे श्रम हीच खरी पूजा असते. ब्युटी नीड्स नो ऑर्नामेंट्स, म्हणजे खऱ्या सौंदर्याला अलंकाराची गरज नसते. मित्र हो, आपण दिलेल्या वेळाबद्दल मी आपला आभारी आहे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर आत्तापर्यंत आपण लँग्लीड गाईड हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा.